अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये इंडो जापनीज सेंटर एक्सलन्स। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून। समतोल व शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण आहे। शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान विकास व इतर हस्तांतरण करण्याच्या अनुषंगाने सेंटर फॉर एज्युकेशनल एक्सलन्स कार्यरत राहील, असा विश्वास स्पिरल अप इनकॉर्पोरेशनचे अध्यक्ष व सीईओ होमी आयको फाउंडेशनचे प्रतिनिधी, टोकियो येथील जोहो केईई इनोव्हेशन सेन्मान शोकू विद्यापीठातील प्राचार्य कुनिओ हारा यांनी वाठार तालुका हातकणंगले येथे व्यक्त केला। अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये द डेक्कन डायलॉग ऑफ कोऑपरेशन अँड इनोव्हेशन शेपिंग रिझिलिएंट फ्युचर्स या विषयावर 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन झाले। या प्रसंगी इंडो जापनीज सेंटर फॉर एज्युकेशनल एक्सलन्स या केंद्राचे उद्घाटन महाविद्यालयात झाले। संस्थाध्यक्ष विजयसिंह माने म्हणाले, संस्थेचे ध्येय केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवणे, त्यांना आत्मनिर्भर आणि नाविन्यपूर्ण बनवणे हा आहे। अकिहिसा मुकाई म्हणाले, केंद्राच्या माध्यमातून प्राध्यापक व विद्यार्थी संशोधकांना संशोधन, नवोन्मेष आणि जागतिक प्रतिभा देवाणघेवाणीकरिता दीर्घकालीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे। सीईओ सायाका मियोरू, कुसुमी इटो, प्राध्यापक मयुमी ओगाटा, युको कोंडो, संचालिका मनीषा माने, संचालक प्राचार्य डॉक्टर संगीता चौगुले, प्राचार्य प्रवीण घेवारी आदी प्रमुख उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज।